मित्रांनो, आज आहे जेवायला पिठलं आणि भाकरी आणि हा कांदा. फुल एकदम गावठी जेवण आहे आज. काय हो, काल नॉनव्हेज, आज पिठलं भाकरी. कसं वाटतंय? हा काय ते दोघं आता तिकडूनच जाणार आहे. त्यांना तिकडून जवळ पडतं. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं डेली ब्लॉग डे 10मध्ये. तर मित्रांनो, कालचा दिवस तर आपला एकदम भयानक गेला आहे. तर आज पण असंच काहीतरी करूया. आज आपल्याला भरपूर कामं आहेत, ती कामं करूया, आपलं डेली रुटीन फॉलो करूया आणि तर भेटूया ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, गेले 2-3 दिवस काय व्यवस्थित शूट करायला भेटत नाही आहे, कारण की झोप होत नाही आहे. 2-3 दिवस लेट उठणं होतं आहे, लेट काम चालू करावं लागतं आहे, कारण की लाईटीचा एवढा प्रॉब्लेम होतो आहे. लाईट जाते, काम करायला भेटत नाही आहे, आणि जेव्हा लाईट येते तेव्हा पटकन फोन चार्जिंगला लावून काम करावं लागते, जेव्हा फोन चार्ज नसतो दिवसभर. तर अशा सगळ्या गोष्टी गेल्या 2-3 दिवसापासून चालू आहे. तर KDMC प्लीज रिक्वेस्ट आहे, लाईट घालवू नका. खूप गरम होतं आहे, गरमीमुळे झोप होत नाही आहे, लेट उठणं होतं आहे, लेट काम तर होतच नाही आहे, कारण लाईट गेली तर सगळं परत. तर प्लीज, आणि सॉरी फॉर आपल्या व्लॉगसाठी, कारण की आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी, की बाबा तेवढ्या ह्याच्याने, तेवढ्या इंटेन्सिटीने त्या गोष्टी दाखवता येत नाही आहे किंवा करता येत नाही आहे. तर हा 1-2-4 दिवसाचा प्रॉब्लेम आहे, अजून किती दिवस चालणार आहे माहीत नाही. तर प्लीज जे आहे त्याला सांभाळून घ्या आणि असेच सोबत राहा. आत्ता पण लाईट गेली, पूर्ण घामाघूम, काही नाही. लेट उठलो आहे, काल रात्री पण लाईट गेलेली, आत्ता पण लाईट गेली आहे. म्हणजे वैताग दिला आहे, वैताग. फोनवर फोन येतात सगळ्यांचे, कधी पाठवणार व्हिडिओ. काय सांगू, लाईटच नाही, कसं पाठवू व्हिडिओ? पाठवू नाही शकत, काय करणार. तर मित्रांनो, आत्ता वाजले संध्याकाळचे 6 आणि दुपारी पण लाईट नव्हती, तर त्याच्यामुळे आपण पुन्हा झोपलेलो, कारण काय ऑप्शनच नव्हतं. लाईट नाही आहे तर आपण काय करूच नाही शकत. तर आता आली आहे लाईट, म्हणजे तशी तर 5-5:30लाच आली आहे लाईट. तर आपण भेटूया ब्लॉगमध्ये.
मित्रांनो, आपण फायनली आपल्या कामांना सुरुवात करतोय. तर आता काहीच टाईमपास न करता आपण भेटूया, जी कामं बाकी आहेत ती करूया. हा दीदी, ए तुझ्या लग्नात कसं करायचं? काय काय तुझ्या अपेक्षा काय आमच्याकडून, काय आम्ही हे केलं पाहिजे? माझी अपेक्षा एवढीच आहे की चांगलं लग्न करा, खायला चांगलं ठेवा आणि एक डिशवॉशर मला घेऊन द्या. भांडे नाही घासायची. काय नाही घासायची? भांडे नाही घासायची, तर एक डिशवॉशर घेऊन द्या. मग तुझ्या नवऱ्याला सांगायला. ते तुम्ही देणार. कशाला? आम्ही नाही देणार भाई. आमच्या घरात भांडी तीच आम्ही देणार. आमच्या घरचा पसारा कमी घरातली करणार. काय तुमच्या आजी मावशीची भांडी देता काय? मग बरोबर आहे की नाही? असं नसतं द्यायचं. तुझी बायको पण घेऊन येईल, ती काय अशी हात हलवत नाही ना रे. माझी बायको घेऊन येईल तेव्हा आम्ही ठेवे. येईल तेव्हा. पण आता जो आमच्याकडे पसारा आहे ना, तो आम्ही रिकामा करणार आहे खायलाच सगळं. बसलेत काय? जुना पसारा. मग बरोबर की नाही? मी काय ते 30 वर्ष जुन्या फ्लॅट मध्ये जेवू का तिकडे जाऊन? मित्रांनो, आज आहे जेवायला पिठलं आणि भाकरी आणि हा कांदा. फुल एकदम गावठी जेवण आहे आज. काय हो, काल नॉनव्हेज, आज पिठलं भाकरी. कसं वाटतंय? हा काय? ते दोघं आता तिकडूनच जाणार आहे. त्यांना तिकडून जवळ पडत.